गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आम्ही हांगा सगळे पेरंट्स तांच्या बरोबर हांव थोडो जमले. ताका दोन कारणां. मेजर कारण म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी. हे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचो पेरंट्साचो एक फोंड्या तालुक्यान म्हणा ह्या गोंयान विरोध आमी पळयता. आनी तो विरोध म्हळ्यार हो बेश्टो विरोध न्ही. आतां 28 तारखेक भुरग्यांची एग्जाम सोंपतली आनी 1 तारखेक परत भुरगे स्कुलान जॉइन जातले. आतां 9वेक जो भुरगो पास जाता या फेल जाता हो रिजल्ट आयलेकीच कळटले. समजा तो फेल जालो जाल्यार तांच्या खातीर खंय 3-4 सब्जेक्ट जांचे उरता तांकां जून जुलयान कितें एग्जाम आसतली. सो भुरग्यांक ह्या गरमेन जी ही हीटवेव आसा मेडिकली, ही हीटवेव भुरग्यां पासून जाणट्या पर्यंत पिडियाट्रीक टू जिडियाट्रीक म्हणटा आमी, जाल्यार ती इतली हीटवेव लागपाक लागल्या की भरपूर गरमी. आनी तश्यो क्लासरूम्स गोंयान म्हणा या फोंड्या म्हणा की बाबा एसी आशिल्ले बरे व्हेंटिलेटेड क्लासरूम्स, ती एज्युकेशन सिस्टम अजुनूय आमची गोंयान जाल्ली ना. सो हांव ऑनरेबल चीफ मिनिस्टराक रिक्वेस्ट करता की अजुनूय हे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीची खूब बरी गजाली आहा. आमी आर नॉट ऑब्जेक्टिंग द नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, पण ज्या तरेन ज्या स्पिडीन ही लायल्या की बाबा इतलो भुरगो शिकता, जेन्ना तो भुरगो शिकता तो बरे मार्क घेवपाकूच शिकता, ताका स्ट्रेस आसता, ताका एन्झायटी आसता एग्जामीची, ताका एक तरेचें टेन्शन आसता, ताच्या आवय बापायकूय तेच टेन्शन आसता. आनी ते सडनली ते जावन 2 ते 3 दिसान भुरग्याक खबर ना आपूण पास जातलो आपूण फेल जातलो, ते कितेंय आसूं ताका परत 3 दिसान परत एग्जामीक 1 तारखेक नवे क्लासरुमान जॉइन करप हें म्हाका दिसता अत्यंत दुर्दैवी. सीएमान, एज्युकेशन डिपार्टमेंटान, एज्युकेशन डायरेक्टरान ह्या गजालीचेर लक्ष घालपाक जाय आनी ही पॉलिसी म्हाज्या हिसबान चेंज जावपाक जाय. कारण भुरग्यांक ब्रेक इज व्हेरी इम्पॉर्टंट इन लायफ. आनी भुरग्यांनी ब्रेक घेतलो म्हणून ते खंय ते खेळत आसता, त्या ब्रेकांनी भुरगे एक्स्ट्रा कॅरिक्युलर एक्टिविटीज, एक्स्ट्रा आनी कसल्यो एक्टिविटीज ह्यो शिकतात. ते म्युझिक आसूं, ते स्पोर्ट्स आसूं, आनी पेरंट्साकूय टायम मेळटा. आतां ह्या फावटी तो अशा तरेन घडोवन हाडला. देर आर लॉट ऑफ पेरंट्स हू टोल्ड अस की आमी भुरग्यांक घेवन खंय तरी ब्रेक घेवपाक म्हणून ऑलरेडी टिकेटी बूक केल्ल्यो आहा. I understand that is not important, but I understand this also that is a necessity. So I think the education department should have taken all the parents into consideration and seen that कित्याक तुमी भुरग्यांचे मोटिवेशन इतले डावन जाल्ले आहा की बाबा आमी जेन्ना आमचे एग्जाम सोंपताली आनी आमी शिकल्या विदाउट नॅशनल एज्युकेशन पॉलिसी. हांव सुद्दां इंडिया टीमीक रेस्लिंगान किर्गिस्तान जॉर्डन वचून आयला. इम्प्रुवमेंट इन एज्युकेशन इज अ मस्ट, बट हे पेजाड इज नॉट. म्हाका दिसता भुरग्यांक टायम दिवचो आशिल्लो. भुरग्यांच्यो एग्जामी सोंपल्या की भुरगे जे उमेदीर आशिल्ले ते भुरगे लिटरली डिप्रेशनान गेल्या. म्हाका काल आनी 2 दीस जाल्यार भुरगे सांगता की अंकल म्हणटा आमी कितें करपाचें, भुरग्यांक खेळपाक जाय, भुरग्यांक ब्रेक जाय, भुरग्यांक मेंटली फटीक जावपाक दिवपाक जायना. आनी आय थिंक वी आर पुशिंग द स्टुडंट्स फॉर अ मेंटल फटीक. जे आमी म्हणटा पळय मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इन मेडिकल सिस्टम एंड इन एज्युकेशनल सिस्टम हॅज टू बी मेंटल हेल्थ. आनी आमी मेंटल हेल्थ ह्या भुरग्याच्या मेंटल मायंड आनी मेंटल हेल्थ आनी मेंटल पीस बरोबर आमी खेळटा. सो हांव गव्हर्मेंटाक रिक्वेस्ट करता खंयच्याय परिस्थितीन गव्हर्मेंटान ही नॅशनल एज्युकेशन पॉलिसी फुडें व्हरची. भुरग्यांक एक म्हयनोभराचो गॅप जायच. कित्याक हे 20 दिसाक येतले भुरगो कोण फेल जालो जाल्यार तो 10वेचे शिकतलो, 9वेचे शिकतलो. तो शिकून आय डोंट नो वी आर जस्ट पुटिंग अ कंप्लीट बर्डन ऑन द सिस्टम. एंड आय फील की तुमी प्रेस माध्यमांतल्यानी हे गजाली फुडें व्हरून म्हाका सांगपाक जाय की ही पॉलिसी ही फुडें व्हरपाक जाय गव्हर्मेंटान. हो इगो इश्यू करनासतना हो इमोशनल सेन्सिबल इश्यू करून फुडें वचपाक जाय. इतलेंच सांगपाक आमी हांगा येयला. Two children of the school, and I feel these children need a break. It is very important what mental health, like Ketan said. And secondly is in case you don't want to take this so give us a year at least. 1 year is required for the children to mentally prepare themselves that yes, next year we are going to start in April. We're not going to have this 1 month. We're going to have only 1 month, not 2 months. So please take into consideration our grievances and help us as parents. Everyone needs a break. That's why we are gathered here today. Please help us in for the children's mental health and for the future. Thank you. गव्हर्मेंटान हे आता जे केला ताका 1 वर्स दिवचे आशिल्ले. दुसरी गजाल हे जे गरमी वाडल्या ती आनी वाडत वतली. क्लासरूम व्हेंटिलेटेड एसी आशिल्ले एज्युकेशन सिस्टम इम्प्रुवायज करून नॅशनल एज्युकेशन पॉलिसी लावपाक जाय. कारण ल्हान भुरग्यांक ही गरमी सहन जावची ना. आनी म्हाज्या हिसबान सदांच एग्जाम जाली
की त्याच्या नंतर मिनिमम टू मिनिमम एक 15 दिसाचो ब्रेक हो भुरग्यांक मेळपाक जाय. भुरगो मेंटली फ्री उरपाक जाय, पीसफूल उरपाक जाय, गुड स्लीप मेळपाक जाय भुरग्यांक, ताचे न्यूट्रिशनाचेर लक्ष दवरपाक जाय. कारण एक्झामीच्या टायमार सगळे गजाली मेंटली हेल्प हजर जातात आणि म्हज्या हिसबान द बेस्ट थिंग वॉट दे कॅन डू इज इफ दे वॉन्ट टू रिड्यूस द अमाउंट ऑफ हॉलिडेज देन डू इट इन द मंथ ऑफ मे. एप्रिलाचो म्हयनो आणि मेचे 15 दीस तांकां सुटी दिवन मेन तुम्ही चालू करा बेगीन. कारण पावसान केल्यार प्रॉब्लेम ना, पण हीट वेव ही सगळ्यान एक तरेची अशी वेव आसा जी मनशाक मेंटली, फिजिकली, इमोशनली स्ट्रेसफूल करता आणि त्रासान घालता. थँक्यू.